गोलंदाजाची खऱ्या अर्थानं पाहिलं नेतृत्व कसं असायला पाहिजे, कप्तानगिरी कशी असायला पाहिजे, हा गोलंदाज आपल्याला इथे दाखवून देतोय आणि खऱ्या अर्थानं चारी मुंड्या चित करून सोडतोय. चेंडू आतमध्ये यष्ट्या बाहेर अशी परिस्थिती आणि हे चित्र युट्यूबच्या माध्यमातून टिपले जातात आणि मायबाप हजारो रसिक प्रेक्षकांना हे चित्र इथं पाहायला मिळतात आणि माझा बुलंद आवाज आपल्यापर्यंत इथं पोहोचवला जातोय. नितीश जुगल यांनी चांगली सुरुवात करून दिली. आतापर्यंत आपण मॅचेस पाहिल्या तर पहिल्या चेंडूवर षटकार मारायचे, पण आता जुगल यांनी चित्र बदलवून टाकले. पहिल्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त. पुन्हा एकदा जुगल. आता मात्र शॉर्टपिच चेंडू खऱ्या अर्थानं पाहिला गुडलेन स्पॉटला टाकलेला चेंडू. असं फलंदाजाला वाटलं की चेंडू हा खालच्या दर्जावर असेल, पण पाहिलं तर जास्त उचली घेतली आणि बॅट आणि बॉलचा कुठला कॉन्टॅक्ट झाला नाही आणि सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र ओमकार याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला स्वप्नील. जुगलला चांगली गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन करतोय. आता मात्र स्वप्नीलला परतीचा रस्ता पत्करावा लागेल, कारण आपण पाहिलं कोऑर्डिनेशन नाही, जिथे कोऑर्डिनेशन नाही तिथे अपघात होतो आणि स्वप्नील या फलंदाजाचा अपघात झाला आणि आता आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून तो डगआउटच्या दिशेने प्रवास करणार आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येणार. स्वप्नील याची मी प्रशंसा करणारच होतो, तेवढ्यात त्याची विकेट गेली. आपण पाहिलं स्वप्नील देखील आपण लेदर क्रिकेटच्या माध्यमातून त्याला पाहत असतो आणि चांगला लेदर क्रिकेट देखील खेळतो, पण आज नशिबाने साथ नाही दिली, नशिबाने तट्टा केली आणि रनआउटच्या स्वरूपात डगआउट मध्ये परततोय. आता मात्र एक अनुभवी फलंदाज मैदानाकडे वळतोय, त्याचं नाव आहे उदय. निश्चितच आपल्या संघाला उदय करायचा असेल तर उदय यांना आपली बॅटिंग दाखवावी लागेल. 14+ मध्ये त्यांची आपण आपलातून फलंदाजी पाहिली मागच्या वर्षात. सागर मुले आता मला वाटते प्रेशर मध्ये असणार आहे, कारण परिस्थिती गंभीर करून ठेवलेली आहे. आता परिस्थिती गंभीर आहे, सागर मुले याला खंबीर व्हावं लागेल, नाहीतर नीट तिथं जुगलला चांगली गोलंदाजी करतोय, कर्णधार म्हणून चांगली भूमिका बजावतोय. कर्णधार कसा असावा, कप्तान कसा असावा याचं माइंडसेट आणि याचं उत्तर आत मात्र जुगल हा गोलंदाज आपल्याला देतोय. चांगली गोलंदाजी करतोय, पेनच्या संघाला जखडून ठेवलंय. स्ट्राईकला आहे सागर मुले, मॅन फ्रॉम पेन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो उचलणार फेकणार. तोपर्यंत सागर मुले यांनी आपलं वैयक्तिक खातं 1 धावसंख्येने खोललंय आणि संघाच्या धावसंख्या धावपळकावर आपल्याला दिसतील 1. सुरेख गोलंदाजी करतोय जुगल. आतापर्यंत पेनच्या संघाला एक कडवी झुंज देतोय. पेनचा संघ पाहिला तर याच्यामध्ये जास्तीत जास्त सीझनवर खेळणारे प्लेयर आहेत, उदय दादा असतील, ते पण आपण आता स्ट्राईकला पाहतोय. चांगला दांडगा अनुभव. 14+ मध्ये चौकार आणि षटकारांची याच मैदानावर आतिषबाजी केली होती, ती आतिषबाजी पुन्हा होते की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. गुडलेन स्पॉटला चेंडू टाकला, उदय काकांकडे बघितलं तर निश्चितच संभ्रमात होते. गुडलेन स्पॉटचा चेंडू का म्हटलं जातं, पुढे जाऊन खेळायचं की मागे जाऊन खेळायचं, अशा संभ्रम निर्माण होतो फलंदाजाच्या मनामध्ये आणि तोच संभ्रम आपण पाहिलं तर उदय दादा यांच्या मनामध्ये आला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशा पद्धतीने एका षटकाचा खेळ संपलेला दिसतो. इथं मला धावफलकावर धावा दिसतील मात्र आणि मात्र 1. खराब सुरुवात मानावी लागेल कुंभार आणि पेन या संघाची. आता उर्वरित 3 षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ दाखवतील, कारण जुगल यांनी चांगला प्रेशर सेट केला आहे कुंभार अली पेन या संघावर. ते प्रेशर कितपत ते हँडल करतात की या प्रेशर मध्ये जास्तीत जास्त दबले जातात हे आपल्याला खेळाडूंच्या खेळावरून कळणार आहे. सिटी 100 गाडी आहे, त्याची चावी हरवलेली आहे, तर आपल्याला कोणाला सापडली तर निश्चितच आपण ती त्याला द्यायची आहे. मात्र चांगली गोलंदाजी होते, वाईस कर्णधार आहेत ते. आता मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. पाहिलं चेंडू गुडलेन स्पॉटला पहिला जास्त उंची घेतली, कानाच्या लेवलला चेंडू गेला, टर करून कानावरून गेला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं.
आता मात्र शबल करून खेळलाय, चेंडूला मार्ग दाखवला आणि अशा पद्धतीनं चेंडू आणि बॅटचा एक चांगला संपर्क, चांगला साऊंड निर्माण झाल्यानंतर आपण पाहिलं या क्रिकेटच्या ग्राउंडवर चेंडू सरळ हवेमधून जातो 6 धावसंख्येसाठी आणि या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत निश्चित वाढ होणार. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 7. कारण सागर मुले यांना माहिती होतं की माझ्यावर पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर आलाय, हा प्रेशर जर कमी करायचा असेल, दडपण कमी करायचं असेल तर मला खेळलं पाहिजे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, पण इथे रिव्हर्स अटेम्प्ट काम करत नाही कारण गोलंदाजाने अचूक खेळलंय. सागर मुले कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, चांगला अभ्यास केलेला दिसतोय गोलंदाजाने, त्या कारणामुळे एक षटकार खाईलाय. पण तरी 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी झाले ते गोलंदाज. आता मात्र डाव्या एसटीचा खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांनी मात्र वाईट इथे सांगितलेलं आहे मला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम इथे लागू होतो. दंडात्मक कारवाईला सामोरा जातो हा गोलंदाज आणि या दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ, धावफलकावर धावा 8. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे. आता मात्र हवेला चुंबन घेऊन सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात होता. संधी सुटली, संधीचं सोनं करता मित्र आलं पाहिजे कारण हिंदीमध्ये म्हटलं जातं जिंदगी मौके कम धोक्यावर ज्यादा देती है, तो जो भी मौका मिला है उसके ऊपर चौका और छक्का लगाना सागर मुले बखूबी जानते. निश्चितच पाहूया कशा पद्धतीने उदय आणि सागर मुले खेळ करतोय. पेन कोलीवाडा या संघाकडे गोलंदाज चतुराईने गोलंदाजी करतोय, स्पिनिंग अटॅक चालू आहे, जखडून ठेवलंय, कशा पद्धतीने करतोय गोलंदाजी. आता मात्र बॅकफुटला जातोय, जागा बनवतोय, चेंडूला हवेमध्ये ढकलून देतोय, तिथे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आता थर्डमॅनवरून बॅकवर्ड स्क्वेअर लगेच चेंडू जातोय, जोपर्यंत उचलणार फेकणार, 1 धाव मिळणार. 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ, धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 10. आता मात्र फुलटॉस चेंडू, आता मात्र फक्त दिशा दाखवायची होती चेंडूला. सागर मुलेला असं वाटलं की चेंडू ओव्हर पिच येईल, पण ऐन वेळी मोक्याच्या वेळी सागर मुलेला शॉट चेंज करावा लागला. फुलटॉस चेंडूची डिलिव्हरी झाली, 1 धावसंख्या मिळते या फलंदाजाला. अशा रीतीनं आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ आहे, त्यामधून 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. धावफलकावर धावा आहेत मात्र 11. आता मात्र सागर मुले आणि उदय सावंत यांना कडवी झुंज द्यावी लागेल कारण 2 षटकांच्या नंतर धावफलकावर धावा मात्र 11 आहेत. कडवी झुंज द्यावी लागेल कारण भेंडकाल संघ तेवढा ताकदीचा आहे, उरण तालुक्यातून बिलॉंग करतो. ताकदीचा संघ असेल त्याविरुद्ध कडवी लढत द्यायची असेल तर प्रयत्न करावे लागतील, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आतापर्यंत जो जुगल यानं बेस सेट केला होता तो बेस व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा दुसऱ्या गोलंदाजाने पुढे नेला. आता 3रा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहूया. दादा बॉलरचं नाव काय? कवी. आता मात्र सागर मुले यांची चांगली टायमिंग इथे होती, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावी लागेल, प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची कारण चेंडू ज्या पद्धतीने त्याच्या जवळ आला होता तोही संभ्रमात होता. चेंडू सीमारेषा पार जातोय की माझ्या हातात येतोय, पण त्याने परफेक्ट टायमिंग साधलं, चेंडूला क्लिक केलं आणि आता मात्र सागर मुले सारखा धडाकेबाज फलंदाज डगआउट मध्ये परतताना दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी होतोय भेंडकाल संघाकडून. पेन सारख्या बलाढ्य संघाला नांगी टाकण्याची वेळ आणली. उर्वरित काही चेंडू धावसंख्या बनवायला लागेल, नाहीतर आता मात्र भेंडकाल संघ परिस्थिती तुमची गंभीर करून ठेवलेली आहे. कुठल्या तरी फलंदाजाला खंबीर व्हावं लागेल कारण अतिशय परिस्थिती गंभीर करून ठेवलेली आहे, ती म्हणजे भेंडकाल संघाच्या या गोलंदाजांनी. अप्रतिम गोलंदाजी करतोय हा गोलंदाज कविश याला त्याच्या यष्टिरक्षक कर्णधाराचं चांगलं योगदान असं म्हटलं जातं. डॉक्टरांचं चातुर्य कंपाऊंडरला माहिती असतं आणि गोलंदाजाचं चातुर्य या यष्टिरक्षकाला माहिती असतं खऱ्या अर्थानं. आता मात्र पुन्हा एकदा मिस हिट होतोय, पटका मारण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाने गुड लाईन स्पॉटला पिक केलंय. फलंदाजाला कळून येत नाही, बॅट फिरवायचं काम करतोय, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क होत नाही, चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. आता मात्र हेरलं, आता मात्र या गोलंदाजीला फलंदाजाने अचूक हेरलं. त्याला माहिती होतं हा स्पॉट पिक केलाय, त्याने शॉट तशा पद्धतीने पिक केला, बॅट फिरवली, चेंडूने दिशा पकडली, चेंडू सरळ गेलाय 6 धावसंख्येसाठी. अद्भुत प्रशंसा करण्यायोग्य फटका मारतोय हा फलंदाज.
पुन्हा एकदा मोठा फटका केल्याच्या नादात आता मात्र गोलंदाजाने फलंदाजाचा अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की मोमेंट करत नाही, आपल्याला गुड लेंथला चेंडू टाकायचा आहे. त्या पद्धतीने चेंडू फेकला गेला. फलंदाज कुठलीही मोमेंट करत नाही, याचा अर्थ गोलंदाजाला प्लस पॉइंट आहे. त्याला समजतो हा फलंदाज कशा पद्धतीने खेळेल. फलंदाज त्याचा स्टान्स आहे फलंदाजी करण्याचा, तसं तसं ठेवतोय. गोलंदाज अचूक हेरतोय, त्याला कुठे टप्पा टाकायचाय. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटला चेंडू टाकतोय, चेंडू उचली घेतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र ओव्हरपिच चेंडू, पण फायदा घेता आला नाही. चेंडू आकाशाला गवसणी घालत आकाशाला चुंबन घेतलं आणि थेट गाठलं क्षेत्ररक्षकाला. आता मात्र पुन्हा एकदा धक्का बसतोय कुंभारवाली संघाला. आता ज्यांनी षटकार लगावला होता तोच आता डगआउट मध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मार्गस्थ होतोय. अप्रतिम गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल. स्वतः कर्णधार जुगल यांनी जो बेस सेट केला होता गोलंदाजीमध्ये, तो चांगला बेस सेट केल्यामुळे येणाऱ्या गोलंदाजीवर दडपण नव्हतं. धावफलकावर धाव आहेत 17. निश्चितच 17चा खतरा भेंडकाल संघावर येतोय की कुंभारवाली पेंट संघावर येतोय. कारण आपण पाहिलं तर आता जरा पावसाने पण थोडी विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षकांनाही सामना बघायला मजा येते. सुरेख गोलंदाजी, काय वेग, अप्रतिम वेगवान चेंडू, प्रतिभावान चेंडू फेकतोय हा गोलंदाज, प्रशंसा करावी लागेल. नवीन गोलंदाज वाटतोय यज्ञेश, खूपच चांगला गोलंदाज आहे. मला वाटते अनुभव कमी आहे, पण जुगल याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना एक चांगली गोलंदाजी करतो. काय वेगवान चेंडू फेकतोय हा गोलंदाज, जबरदस्त ऍक्शन. आता मात्र फटका खेळून काढलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही, कारण आपण पाहिलं कार्पेटवर चेंडू पडला की चेंडू हाईट जास्त घेतोय आणि टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट या दोन चेंडू मध्ये फरक असाच आहे. रबर बॉल जास्त उंचली घेतो, त्याच्यामुळे हा चेंडू सरळ निघून गेला काऊ कॉर्नरच्या दिशेने 4 धावसंख्येसाठी. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश बॅकअप घेण्याच्या प्रयत्नात असेल आणि त्याचबरोबर चांगली धुलाई करण्याचा प्रयत्न हा या फलंदाजाचा असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, पण वेग एवढा गोलंदाजाचा आहे की चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेल्यानंतर फलंदाजाची बॅट या तिथपर्यंत येतोय आणि टायमिंग होत नाही. आपण त्याची पोझिशन स्टान्स पाहिला फलंदाजीचा, पाहू शकता कुठल्याही पद्धतीची मोमेंट नाही, स्थिरावतोय. त्याच्यामुळे गोलंदाज त्याची संधी घेतोय. रनअप मध्ये थोडा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर जाणार आणि तिथून प्रस्थान करणार फलंदाजाच्या दिशेनं. अप्रतिम गोलंदाजी होते भेंडकाल या संघाकडून. आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकतोय नन्ना मुन्ना गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि आपण पाहिलं जरा आउटफील्ड ओली असल्या कारणाने थोडस सरफेस खराब झालं, त्याच्यामुळे धडपडत आहेत खेळाडू. काय हरकत नाही, गावासाठी धडपडणं खूप महत्त्वाचं असतो आणि प्रत्येक जण आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी चाललंय. आणि अर्थातच ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळला जाणारा हा खेळ आहे. आता मात्र काय चातुर्य दाखवते हा गोलंदाज. वय कमी आहे, अनुभव कमी आहे, पण स्लोवर डिलिव्हरी काय व्हेरिएशन आणतोय. आता उदय सावंत हा एक मोठा खेळाडू पेन मधला लेझर क्रिकेट, त्याच्या बॅटला शांत ठेवतोय. अप्रतिम गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जे कौतुक होतं खऱ्या अर्थाने मी जे शब्द वापरतो या गोलंदाजाला ते सार्थक ठरवतोय हा गोलंदाज. कारण अप्रतिम कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. वय कमी, अनुभव कमी, तरीही अनुभवी फलंदाजाला शांत ठेवलं आणि 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत 22 आणि अवघ्या 23 धावांचं आव्हान असणार आहे भेंडकाल संघापुढे. काय अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली. यानंतरचा होणारा सामना मरुआई विंदणे विपक्ष जनता राजा दादर या दोन्ही संघाच्या संघनायकांना समालोचन कक्षामध्ये आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन यायचं आणि ती लिस्ट यूट्यूब ऑपरेटर कडे द्यायची आहे. निश्चितच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे हर्षल पितले साहेब
निश्चितच चांगली गोलंदाजी कालपासून आपण बघितलं तर 50च्या वरती धावसंख्या होत आहे आणि प्रत्येक गोलंदाजांची ही धुला येत होती, पण विंधनाच्या गोलंदाजांनी दाखवून दिलं फक्त ही बॅटिंग पिच नाही तर गोलंदाजीची ती ही पिच आहे ती. निश्चितच हर्षल पितले यांचं मोलाचं सहकार्य या नोटेट हनुमानपाडा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय पिंट्या शेठ चषक 2021 साठी लाभलं. त्याचबरोबर सुनील ठाकूर इरवाडी यांनी आर्थिक 2000 रुपयाची आर्थिक मदत केली. त्याचबरोबर सुनील म्हात्रे हनुमानपाडा यांनी 500 रुपयाची आर्थिक मदत केली. पत्रकार विनायक पाटील दादर यांनी देखील 500 रुपयाची आर्थिक मदत केली. दीपक घरत जावळे यांनी देखील 500 रुपयाची आर्थिक मदत केली. आनंद पाटील मुंबई पोलीस सापोली यांनी देखील 500 रुपयाची आर्थिक मदत केली. या सर्व देणगीदारांचं मी इथे त्यांना धन्यवाद देतो की जेणेकरून त्यांनी आर्थिक आम्हाला मदत केली. खऱ्या अर्थानं पाहिलं कुठलाही सामना भरवायचा झाला आणि कुठलाही कार्यक्रम करायचा झाला तर पैशांची अडचण येते. पैशांचं सोंग मात्र कोणाला करता येत नाही आणि ही पैशांचं सोंग पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितच हे मान्यवर घेत असतात आणि त्यांच्यामुळेच हे सामने भरवता येतात. निश्चितच सर्व उदार देणगीदारांचं मी आभार आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. निश्चितच सतीश दादा यांचंही धन्यवाद मानतो की त्यांच्या संकल्पनेतून हा रबर बॉल क्रिकेटचे सामने इथे आयोजित केलेले आहेत आणि त्या सामन्याचं लूप पूर्णपणे इथे उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षक असतील, युट्यूबच्या माध्यमातून पाहत असलेले मायबाप रसिक प्रेक्षक असतील ते इथे घेत आहेत. बोलूया सामन्याकडे. सामना रंगतोय भेंडकाल एक संघ जसा उरण तालुक्यातून बिलॉंग करतो त्याचप्रमाणे कुंभारली पेन हा पेन तालुक्यातून बिलॉंग करतो. आपण पाहिलं तर पेन कुंभारली या संघानं निर्धारित 4 षटकामध्ये 23 धावा पूर्ण केल्या आणि 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते भेंडकाल संघापुढे कशा पद्धतीने ते आव्हान पेलतात हे पाहायचं आपल्याला. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू तेवढ्याच ताकदीने चेंडू टोलावला. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेनं. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आरामातरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. त्यांनाही माहिती आपल्याला घाई करायची काहीच गरज नाही कारण 23 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे आता ना. आणि गोलंदाजी करतोय स्वप्नील स्वतः कर्णधार आहे कुंभारली संघाचा आणि जबाबदारी उचलली, विडा उचलला पहिला षटक टाकण्याचा. आता मात्र स्वप्नीलाचा खराब चेंडू पंचांकडून नो देण्यात येतोय. ओव्हरस्टेप करण्यात आलेली आहे आणि या ओव्हरस्टेपच्या जोरावर पंचांनी ठरवलं की नो बॉल आहे आणि नो बॉलला फ्री हिट देण्यात येणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे नियम आहेत ते लागू झालेले असतात. फ्री हिट आहे बघूया. आता इथे फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता पण पट्ट्यात चेंडू आला नाही, हवेत राहिला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. आपण पाहिलं तर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने होता तो लॉंग ऑनला गेला. अशा पद्धतीची इथं आउटफील्ड आहे. तर या फटक्या मग 3 धावा धावून काढतात दोन्हीही फलंदाज भेंडकालचे आणि त्यांच्या संघाला पोहोचवतात 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र चांगला फटका बॅटच्या पट्ट्यात आला. बॅट फिरवली आणि चेंडूनं मार्ग पकडला लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून. हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी आलेला षटकार. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. उंची जास्त, लांबी पाहूया कितपत आहे ती. लांबी पण मला वाटते गरजेची होती ती, तेवढी लांबी तिने स्वीकारली चेंडूनं. आणि आता मात्र पुन्हा एकदा षटकार. माझी विनंती असेल जानता राजा दादर त्याचबरोबर विंधने संघाच्या संघनायकाला आपण समालोचन कक्षामध्ये यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आणि त्याचबरोबर येताना सोबत प्लेइंग 11 ची लिस्ट देखील घेऊन यायचं आहे. आता मात्र वन साइड सामना झुकतोय विंधनेच्या बाजूने. आता मात्र चेंडू आतमध्ये जातो, यष्ट्या बाहेर निघतात विंधने संघाच्या या फलंदाजाचं. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर खूप उशीर झाला. ही गोलंदाजी आपण पाहिलं तर सुरुवातीपासून पाहिजे होती. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळवणे खूप महत्त्वाचं होतं कारण पाहिलं आपण की आता खूप वेळ झाली. धावफलकावर धावा आपल्याला दिसतात 17. आता जिंकण्यासाठी फक्त जवळपास 7 धावसंख्येची गरज आहे निर्धारित 18 चेंडूमध्ये.
आता मात्र डिफेन्सिव्हली खेळ खेळतोय जुगल. खरोखर कर्णधार कसा असावा हा तो इथे सांगून देतोय जुगल. गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी देखील. आता मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम त्याच्यावर लादण्यात आला. दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं. आता मात्र फुलटॉस चेंडू पेटून दिलाय चेंडूला. चेंडू सरळ मार्ग पकडतोय 6 धावसंख्येसाठी. अशा पद्धतीने बेंडकाल संघाने इथे विजय संपादित केलेला आहे. विजयी तसेच पराजित संघाचे दोन्हीचे देखील अभिनंदन. निश्चितच यात पुढचा गोड समालोचन आपण ऐकूया सर्वेश यांच्या माध्यमातून. जनता राजा दादर आणि विंदणे संघाच्या दोन्ही संघनायकांना माझी विनंती असेल की आपण लगेचच समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय इथे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते